हृदयात वासे साथी सारे जग वाटे happening असतो सदा मी आता dreaming असतो माझं smiling बघता तुला मन शांत होती होती गोड feeling असतो माझं smiling बघता तुला मन शांत होती होती गोड feeling नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे. त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. तर नंबर 1, अलाइट मोशन. अलाइट मोशन मोडीपैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि कुणी अलाइट मोशन वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला, तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू. नंबर 2, बिटमार्क आणि शेक इफेक्ट. तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. नंबर 3, मटेरियल. तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर त्यावर मी मटेरियल देत असतो. जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला व मटेरियलला, आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करू. तर मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर त्यानंतर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बिटमार्क आणि शेक इफेक्ट दिसत असेल तर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतो, त्यामुळे तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट घ्यायला व मटेरियल डाउनलोड करायला काही अडचण येणार नाही. आणि जर तुम्हाला एडिटिंग करताना काही अडचण येत असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. तर फर्स्ट बीटला आल्यानंतर तुम्हाला जर फोटो चेंज करायचा असेल तर आता आपल्याला खालचा फोटो चेंज करायचा आहे. तर खालच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते 100 लिहिलेलं दिसेल, त्या अंकावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फोटो तुम्हाला कोणता ॲड करायचा आहे तो तुम्ही ॲड करू शकता. तर सध्या मी हा फोटो ॲड करून घेतो. तर त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर पाठीमागे हा फोटो ॲड झालेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे पुढचा फोटो बदलायचा असेल तर पुढच्या फोटोवरती सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे तर त्यानंतर तुम्हाला 9.21 बीटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून दुसऱ्या बीटला येऊन इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. तर सगळे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर आपले सगळे फोटो ॲड करून झाले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 9.21 बीटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शॅडो पेन जी दिली आहे ती ॲड करून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून द्यायची आहे आणि ही शेवटपर्यंत ठेवून द्यायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा 9.21 बीटला येऊन मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी इमोजी दिला आहे, तर ही PNG दिली आहे इमोजी, तर ती तुम्ही ॲड करून घ्यायची आहे. तर ही पण अशा प्रकारे शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर या इमोजीवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे
खाली खेचून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जेवढे पण आता आपले इथे तुम्हाला 2 बीट दिसत असतील तर तुम्हाला 12.5 पर्यंत सगळ्या फोटोंना हा पहिलावाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर सगळ्या फोटोला अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर मी सगळ्या फोटोला तर 12.5 पर्यंत मी इफेक्ट देऊन देतो. तर तुम्ही पाहू शकता. तर 12.5 पर्यंत इफेक्ट देऊन झालेला आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर हा दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर परत आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 12.5च्या पुढचे जेवढे पण फोटो आहेत तर त्या सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्या सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे पुढे. तर मी सगळ्या फोटोंना इफेक्ट दिला आहे. तर आपल्या इफेक्ट देऊन झालेला आहे सगळ्या फोटोंना. तर त्यानंतर तुम्हाला इथे 9.21च्या बीटला यायचं आहे. मीडियामध्ये जाऊन जर तुमचा इंस्टाग्रामचा किंवा कोणता लोगो असेल यूट्यूबचा तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला त्या प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला मी एक लिरिक्स व्हिडिओ दिला आहे तो ॲड करायचा आहे. तर तो ॲड केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे खाली आणायचा आहे. तर खाली ओढून आणायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा फोटो दिसत असेल तर या फोटोच्या खाली तुम्हाला ही लिरिक्स ॲड करायचे आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचे आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. लाईटनमध्ये जाऊन इथे स्क्रीनचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे मधोमध. तर त्यानंतर फर्स्ट बीटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक बॉर्डर पेज दिली आहे ती ॲड करायची आहे. त्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर 3 डॉटवर जाऊन फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ तयार आहे. तर त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते शेअरच्या बटनवरती सेटिंगच्या पलीकडे एक शेअरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्युशन पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.